हॅलो, मी किरण. वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप सगळे मस्त मजेतच असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान असं तुम्हाला स्किन केअर रिलेटेड छान अशी माहिती देणार आहे. बऱ्याच महिलांचं किंवा मुलीचं म्हणणं असतं की जर गोरे असेल तरच सुंदर दिसतो. आपण जर काळे असू, आपला जर रंग सावळा असेल तर आपण छान नाही दिसत. तर असं अजिबात नाहीये. कारण की जर तुम्ही गोरा असाल तर चेहऱ्यावरती पिंपल्स असतील, डार्क स्पॉट्स असतील किंवा ॲक्ने वगैरे असतील, तुमची स्किन डल झालेली असेल तरी तुम्ही गोरे असून सुद्धा तुम्ही दिसायला अजिबात छान दिसत नाही. त्यामुळे तुमचा जो हा गैरसमज आहे तो पूर्णपणे दूर करायचा आहे. कारण बघू शकता काही काही सावळ्या रंगाच्या ज्या मुली असतात किंवा महिला असतात त्यांचा चेहरा इतका तुटुकीत आणि इतका इतका छान असं ग्लोईंग दिसतो. कारण की त्यांच्या स्किनवरती कुठलाही डार्क स्पॉट नसतो किंवा कुठले ॲक्ने पिंपल्स नसतात. स्किन एकदम नितळ असते. त्या मुली सुद्धा दिसायला इतक्या सुंदर दिसतात. त्याच्यामुळे अजिबात असं नाहीये की गोरी असेल तरच तुम्ही छान दिसणार आहात किंवा काळ्या असाल तर तुम्ही अजिबात छान दिसणार नाही. तर असं काही नाहीये. त्यासाठी तुम्ही सुंदर दिसण्यासाठी फक्त तुमचा चेहरा हा एकदम तुकतुकीत असला पाहिजे, छान असं ग्लोईंग दिसला पाहिजे. चेहऱ्यावरती कुठलाही डार्क स्पॉट, पिंपल्स, ॲक्ने नसला तर तुम्ही आपसुकच सुंदर दिसायला सुद्धा छान अशी मदत होते. तर कशा प्रकारे आपण आपल्या चेहऱ्यावरती छान असं ग्लो आणू शकतो, छान असा आपला चेहरा तुकतुकीत ठेवू शकतो, ते आपण मी तुम्हाला छान असे टिप्स शेअर करणार आहे. तर त्या टिप्स तुम्ही आवर्जून बघा आणि तशा तुम्ही फॉलो करा. बघा तुम्ही आपसुकच तुम्ही कसे असू देत, गोरे असू देत, काळे असू देत, त्याच्याने आपल्याला काही फरक पडणार नाहीये. तुम्ही दिसायला आकर्षक दिसणार आहात, सुंदर सुद्धा दिसणार आहात. तर टिप नंबर 1 म्हणजे चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करणे. कारण की बऱ्याच साऱ्या महिला असतात किंवा मुली असतात ज्या साबणाचा वापर करतात. तर अजिबात करायचा नाहीये. कारण की साबणामध्ये इतका सारा पीएच लेवल हा जास्त होतो. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात किंवा आपली स्किन जी आहे ती एकदम ड्राय बनते, डल बनते. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही फेस वॉश कराल ना तेव्हा एखादा छान असा माइल्ड क्लिन्झर यूज करा किंवा एखादा छान असं फेस वॉश यूज करा. जेणेकरून तुमची स्किन ही अजिबात डल होणार नाहीये. तुमची छान अशी स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होणार आहे. तसेच तुमची स्किन जी आहे छान अशी क्लीन सुद्धा होणार आहे. तसेच तुम्ही जेव्हा फेस वॉश किंवा एखादा क्लिन्झर निवडता तेव्हा तुम्ही आधी चेक करायचं आहे की तुमची स्किन ऑइली आहे का किंवा तुमची स्किन ड्राय आहे का. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही छान असा जेल बेस जो फेस वॉश येतो किंवा क्लिन्झर येतो तो यूज करायचा आहे. आणि जर तुमची स्किन जर खूप ड्राय असेल तर तुम्ही जे क्रीम बेस फेस वॉश येतात जेणेकरून ज्याचा फेस वगैरे होत नाही अशा पद्धतीचा तुम्ही फेस वॉश यूज करा. जेणेकरून तुमच्या स्किनला पण छान असा इफेक्ट होणार आहे. आणि तुम्ही जर चुकीचा समजा तुमचं स्किन जरा ऑइली आहे आणि तुम्ही जर ड्राय बेसवाला फेस वॉश यूज करत असाल तर त्याच्याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती इफेक्ट पडू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही एखादा क्लिन्झर किंवा एखादा फेस वॉश यूज करता तेव्हा तुमचं जे स्किनचा जो टाईप आहे तो समजून घेणे अगदी गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर फेस वॉश यूज केला तर खरंच तुमची स्किन ही अत्यंत छान अशी अट्रॅक्टिव्ह दिसायला छान अशी मदत होणार आहे. तसेच तुमची एकदम स्किन ग्लो सुद्धा करणार आहे आणि तुमचा चेहरा जो आहे तो छान असा तुकतुकीत दिसायला सुद्धा छान अशी मदत होणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही फेस वॉश वगैरे यूज करता तेव्हा तुमची स्किन टाईप नुसार तुम्ही फेस वॉश निवडा. आणि साबण हे अजिबात चेहऱ्याला लावायचं नाही. शक्यतो तो खूपच म्हणजे अवॉइड म्हणजे अजिबात लावायचंच नाहीये. साबण हे विसरूनच जा. तुम्ही छान असं क्लिन्झर किंवा एखादा फेस वॉश यूज करत जा जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला छान असा रिझल्ट मिळणार आहे. टिप नंबर 2 म्हणजे चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा पिगमेंटेशन येऊ नये म्हणून काय करायचं आहे. तर जेव्हा पण तुम्ही एखाद्या वेळेस मेकअप वगैरे करता रात्रीच्या तो मेकअप क्लीन न करता अजिबात झोपायचं नाहीये. कारण त्याच्यावरती भरपूर सारे आपल्या डार्क स्पॉट्स वगैरे येऊ शकतात किंवा पिंपल्स येऊ शकतात. त्याच्यामुळे नेहमी चेहऱ्याची काळजी घ्यायची आहे. आणि जेव्हा पण तुम्ही स्किन केअर फॉलो करताना तेव्हा आपले जे हात आहेत ते अगदी स्वच्छ धुवायचे आहेत. कारण की आपण दिवसभर काही काम करत असतो, आपल्या हातावरती भरपूर सारी घाण जमा झालेली असते आणि तीच आपण चेहऱ्यावरती लावतो. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर सारे डार्क स्पॉट्स किंवा पिंपल्स येण्याची शक्यता असते. पिगमेंटेशन होऊ नये याच्यासाठी छान अशी आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा पण तुम्ही उन्हामध्ये वगैरे जाता तेव्हा छान असं सनस्क्रीन तुम्ही यूज केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो. टिप नंबर 3 म्हणजे चेहऱ्याला छान मॉइश्चरायझिंग करणं. कारण की भरपूर मुली असतात किंवा महिला असतात चेहऱ्याला अजिबात पॅम्परिंग करत नाही. चेहऱ्याला पॅम्पर करणं खूप गरजेचं आहे. आपला जो डेलीचा स्किन केअर रुटीन आहे तो अजिबात स्किप करायचा नाहीये. जेव्हा पण तुम्ही दिवसातून तुम्ही 2 वेळा तरी छान असं चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग करणं खूप गरजेचं आहे. एक तुम्ही सकाळच्या वेळेस करू शकता आणि एक रात्री झोपायच्या वेळेस निवांत वेळ करू शकता. रात्रीच्या वेळेस जर चेहऱ्याला मॉइश्चरायझर केलं ना इतका छान चेहऱ्यावरती इफेक्ट बघायला मिळेल तुम्हाला सेकंड दिवशी. कारण की आपली स्किन ही एकदम छान अशी टवटवीत राहण्यासाठी तितकी छान मदत होते आणि आपलं रिलॅक्स असं रात्रीच्या राहतो. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती छान असं ग्लो सुद्धा येतो. तर छान असं रात्रीच्या झोपायच्या वेळेस छान असं चेहरा क्लिन्झिंग करून घ्यायचा आहे आणि छान असं कोणतीही मॉइश्चरायझर क्रीम लावा जी तुमच्या स्किनला सुटेबल असेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमचं स्किन ऑइली असेल किंवा ड्राय असेल तर ऑइली असेल तर जेल बेसवालं तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेसवालं मॉइश्चरायझर लावू शकता. माझी जी स्किन आहे ती ड्राय आणि ऑइली दोन्ही कॉम्बिनेशन स्किन आहे. त्याच्यामुळे मी निव्याचा सॉफ्ट जो मॉइश्चरायझर येतो तो यूज करते. अशा पद्धतीने तुमची जर कॉम्बिनेशन
स्किन असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही एखादा मॉइश्चरायझर यूज करू शकता. इतका छान चेहरा राहतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्वतःलाच रिझल्ट पाहायला मिळेल. आपला चेहरा जो आहे इतका मतलब टवटवीत दिसतो, इतका छान असं ग्लो आलेलं असतं चेहऱ्यावरती. त्याच्यामुळे आपण नेहमी दिवसातून 2 वेळा तरी छान असं मॉइश्चरायझिंग करणं गरजेचंच आहे. अजिबात स्किप करायचं नाहीये. ह्या पद्धतीने तुम्ही जर तुमचं स्किन केअर रुटीन छान असं फॉलो केलात ना, तर तुम्ही रिझल्ट तुमच्या समोर तुम्हाला छान असं बघायला मिळणार. तसंच चौथा म्हणजे फाउंडेशन डायरेक्ट चेहऱ्यावर अप्लाय करणं. फाउंडेशन हे अजिबात आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं नाहीये. त्यासाठी छान आपली स्किन प्रिपेअर करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी छान असं तुम्ही एखाद्या फेस वॉशने छान असं चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो एखादा क्लिन्झर वगैरे यूज करत असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही तुमचा चेहरा छान असं क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं जे डेलीचं स्किन केअर रुटीनमध्ये पहिला येतो तो मॉइश्चरायझर. चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं हे खूप गरजेचं आहे. तो अजिबात स्किप करायचं नाहीये आणि कधीही तुम्ही डायरेक्टली फाउंडेशन स्किन केअरच्या आधी अजिबात फाउंडेशन लावायचं नाहीये. त्याच्यावरती इतके सारे चेहऱ्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, जसं की आपल्याला ॲक्ने, पिंपल्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपली स्किन ड्राय, डल होऊ शकते. त्याच्यामुळे नेहमी ही काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम छान असं चेहऱ्याला पॅम्पर करणं खूप गरजेचं आहे. मॉइश्चरायझिंग क्रीम लावायची आहे आणि तुम्ही जर उन्हामध्ये वगैरे जात असाल मेकअप करून तर सनस्क्रीन हे अजिबात अवॉइड करायचं नाही. सनस्क्रीन हे लावायचंच आहे. अजिबात त्याला स्किप करायचं नाहीये. तर तुम्ही जेव्हा केव्हा मेकअप करता त्याच्या अगोदर तुम्ही छान असं मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. त्याच्यानंतर तुम्ही छान असं सनस्क्रीन लावा आणि जर तुम्हाला फाउंडेशन यूज करायचं असेल ना, तर खरंच मी सांगते प्रायमर लावल्याशिवाय तुम्ही फाउंडेशन हे अजिबात म्हणजे अप्लायच करायचं नाहीये. कारण की डायरेक्ट जर फाउंडेशन आपल्या स्किनमध्ये गेलं, आपले जे पोर्स ओपन राहतात त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्सचा वगैरे इतका सारा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याच्यामुळे स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे प्रायमर हे अगदी लावायचं आहे. प्रायमर लावल्याने आपल्या चेहऱ्यावरती जो एक लेअर तयार होतो, प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो. त्याच्यामुळे आपण वरतून फाउंडेशन कितीही अप्लाय केलं ना, तर आपल्या चेहऱ्यावरती एक लेअर तयार झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याला कुठलाही हार्म होत नाही. आपल्या चेहऱ्यावरती कुठलाही ॲक्ने, पिंपल्सचा प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे फाउंडेशन लावण्याच्या आधी आपल्या चेहऱ्यावरती छान असं प्रायमर लावणे हे खूप गरजेचं आहे. तसंच प्रायमर लावल्यामुळे आपला जो मेकअप आहे तो छान असं फ्लॉलेस दिसतो. आपला मेकअप छान असं उठून दिसतो आणि लॉंग लास्टिंग सुद्धा राहतो. त्याच्यामुळे प्रायमर हे अजिबात स्किप करायचं नाहीये. जेव्हा केव्हा तुम्ही फाउंडेशन लावाल ना, तेव्हा छान असं त्याच्या आधी प्रायमर हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किनला पॅम्पर करणं, त्यानंतरच मेकअप करणं. त्याच्यामुळेच आपली जी स्किन आहे ती छान अशी उठून दिसणार आहे. आपला मेकअप जो आहे तो छान असा लॉंग लास्टिंग राहणार आहे आणि मेकअप जो आहे तो दिसायला सुद्धा आपला छान असा अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर ही सुद्धा नक्की काळजी घ्यायची आहे. तसेच 5वं म्हणजे चेहऱ्यावरती सनस्क्रीन वापरणं. कारण की बऱ्याच साऱ्या मुली असतात ज्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन अजिबात यूज करत नाहीत. सनस्क्रीन यूज करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की UV रेज हे इतके भयंकर असतात. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती इतका सारा हार्मफुल इफेक्ट होतो. त्याच्यामुळे आपली स्किन ही छान पूर्ण अशी डल होते. डलनेस इतका येतो स्किनवरती, ड्राय होते. त्याच्यामुळे सनस्क्रीन हे अजिबात स्किप करायची नाहीये. भले तुम्ही पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, कुठलाही ऋतू असू दे, सनस्क्रीन तुम्ही जर बाहेर जात असाल तर सनस्क्रीन ही अजिबात स्किप करायची नाहीये. ती लावायचीच आहे. सनस्क्रीन किंवा तुम्ही फुल बॉडी सनस्क्रीन सुद्धा येते. ती पूर्ण बॉडीला सुद्धा तुम्ही हातांना, पायांना सुद्धा छान असं सनस्क्रीन लावायचं आहे. त्याच्यामुळे इतकी छान अशी आपली स्किन राहते, इतकी छान अशी तुकतुकीत राहते आणि आपल्या हातावरती म्हणा किंवा चेहऱ्यावरती म्हणा कुठलाही हार्मफुल इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे सनस्क्रीन हे अजिबात स्किप करायचे नाहीये. तसंच 6वी टिप्स म्हणजे पिंपल्स फोडणं. बऱ्याच साऱ्या महिला असतात किंवा मुली असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. जरासा एखादा पिंपल्स आला की लगेच तिथे नख लावायला चालू करतात. त्याच्याने काय होते, आपल्या चेहऱ्यावरती भरपूर सारे डार्क स्पॉट्स होतात किंवा पिंपल्समुळे एखादा आपण जर जास्त जोरात नख वगैरे मारला तर असा खड्डा सुद्धा पडू शकतो. त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती भरपूर अशी ओबडधोबड अशा पद्धतीने बनते आणि ती दिसायला इतकी घाण दिसते. त्याच्यामुळे असं जर होऊ नये असं वाटत असेल तर पिंपल आला तर अजिबात हात लावायचा नाहीये, त्याला अजिबात फोडायचं नाहीये. तुम्ही एक घरात घरगुती छान असे DIY करू शकता. त्याच्यामुळे पिंपल्स आणि ॲक्ने कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही छान असे प्रयत्न करू शकतात आणि DIY होम रेमेडीज असतात. त्याच्यामुळे इफेक्ट हा इतका छान मिळतो, इतका छान रिझल्ट मिळतो. रिझल्ट हा आपल्याला हळूहळू मिळतो, पण तो परमनंट रिझल्ट मिळतो. पण आपण बरेच सारे मेडिकल्समध्ये किंवा डॉक्टरकडे जातो. त्याच्यासाठी गोळ्या किंवा एखादं औषध वगैरे असतं ते लावतो. ते थोड्यापुरतं कमी होतं, पण नंतर ते परत वाढत राहतं. जर खूपच ॲक्ने आणि पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही एखाद्या स्किन केअर स्पेशलिस्ट असेल त्यांचा सुद्धा सल्ला घेऊ शकता. पण जर तुम्हाला कमी असेल तर तुम्ही घरच्या घरी छान असे DIY हॅक्स तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळे तुमची स्किन ही छान अशी सॉफ्ट राहण्यासाठी आणि छान अशी ॲक्ने पिंपल्स फ्री राहण्यासाठी छान अशी मदत होते. तर ही सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच 7वी टीप म्हणजे चेहऱ्याला वाफ देणे. चेहऱ्याला आठवड्यातून तुम्ही मिनिमम 1 वेळा तरी छान अशी वाफ देणे गरजेचं आहे. कारण की चेहऱ्याला छान असं तुकतुकीत ठेवणं, छान असं एकदम ॲक्ने पिंपल्स फ्री ठेवणं किंवा चेहऱ्यावरती कुठली
चेहरा आपला भरपूर डल झाला असेल किंवा भरपूर सारी डट जमा झाली असेल तर ती रिमूव्ह व्हायलाच हवी, ती रिमूव्ह झालीच पाहिजे. तर आठवड्यातून छान असं एकदा तरी तुम्ही चेहऱ्याला छान अशी वाफ द्यायची आहे. चेहऱ्याला वाफ दिल्यामुळे काय होतं ना, आपण चेहऱ्याला वाफ दिल्यावरती छान असं एखादा टूल अशा पद्धतीचं बघू शकता जे बाजारात इझिली मिळतं. त्याच्याने आपण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जर आपल्या चेहऱ्यावरती जमा झालेले असतील तर छान असं रिमूव्ह करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्याला वाफ दिल्याशिवाय ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह अशा टूल्सने करू नका, कारण त्याच्याने काय होतं की चेहऱ्यावरती परमनंट खड्डा पडू शकतो. आपली जी चेहरा आहे तो ओबड होऊ शकतो. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. चेहऱ्याला न वाफ देता अजिबात ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करायला जायचं नाहीये. ही एक शक्यतो काळजी तुम्ही नक्कीच घ्या. आणि काय होतं, चेहऱ्यावरती आपण वाफ घेतल्यामुळे छान आपली जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होण्यासाठी सुद्धा मदत होते. छान असे ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स आपले रिमूव्ह होतात. त्याच्यामुळे चेहऱ्यावरती आपला छान असं ग्लो येतो. आपली जी चेहऱ्याची स्किन जी आहे ती छान अशी तुकतुकीत बनते. त्याच्यामुळे आवर्जून स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. आठवड्यातून चेहऱ्याला छान अशी वाफ दिलीच पाहिजे. तसंच टिप नंबर 8 म्हणजे डबल क्लिन्झिंग मेथड. आता तुम्ही म्हणाल की ही डबल क्लिन्झिंग मेथड काय आहे, तर सर्वप्रथम म्हणजे जेव्हा आपण मेकअप करतो ना तेव्हा आपल्याला मेकअप न काढता अजिबात झोपायचं नाही. जसं तुम्ही मेकअप केला असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचं जे फाउंडेशन आहे ते छान असं एखाद्या मेकअप रिमूव्हरने छान असं रिमूव्ह करायचं आहे. जर तुमच्याकडे कोणतं मेकअप रिमूव्हर नसेल तर तुम्ही नॉर्मली कोकोनट ऑइल घेऊन सुद्धा चेहऱ्यावरती लावून छान असं त्याच्या पद्धतीने पण तुम्ही तुमचा मेकअप रिमूव्ह करू शकता. आणि तुमच्या चेहऱ्यावरती मेकअप सोबतच जी डट जमा झालेली असते ती सुद्धा रिमूव्ह होण्यामध्ये छान अशी मदत होते. आणि पहिलं तर म्हणजे डबल क्लिन्झिंग मेथडमध्ये काय असतं ना की तुम्ही मेकअप जो आहे तो पूर्णपणे छान असा मेकअप रिमूव्हरने छान असं काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो तुम्ही एखादा माइल्ड क्लिन्झर किंवा एखादा माइल्ड फेसवॉश असतो त्याच्याने छान असा आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही डबल क्लिन्झिंग मेथड यूज केली ना तर तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्ने पिंपल्स म्हणा, डार्क स्पॉट्स म्हणा किंवा तुमची स्किन जी आहे ती स्किनवरती डस्ट वगैरे जमा झालेली असेल ती छान अशी रिमूव्ह होण्यास मदत होते. अशा पद्धतीने तुम्ही छान अशी डबल क्लिन्झिंग मेथड यूज करून अशा पद्धतीने तुमचा चेहरा छान असा क्लीन करू शकता. तशीच नवी टिप्स म्हणजे भरपूर पाणी प्या. जर तुम्ही ह्याच्यामधल्या ही टिप्स ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जर तुम्ही 8 टिप्स फॉलो करत असाल आणि 9वी टिप्स जर तुम्ही फॉलो करत नसाल तर तुम्ही कितीही चेहऱ्यावरती फाउंडेशन लावा, काही लावा, कुठले जे क्लिन्झर येतात, मॉइश्चरायझर येतात किंवा कुठलाही स्किन केअर तुम्ही फॉलो करा, तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात ग्लो येणार नाही किंवा पिंपल्स सुद्धा तुमचे कमी होणार नाहीत. कारण की चेहऱ्याला किंवा बॉडीला आपलं जितकं हवेचं पाणी आहे ते पुरेसं पाणी आहे ते मिळालं नाही ना तर तुम्ही कितीही स्किन केअर करा, कुठल्याही स्किन स्पेशलिस्टकडे जावा, त्याच्याने काहीही फरक पडणार नाहीये. कारण की आपण मिनिमम दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणे हे गरजेचंच आहे. कारण जेवढं आपल्या बॉडीला पाण्याची गरज आहे तितकं आपल्या बॉडीला पाणी मिळालंच पाहिजे. जास्त पाणी पिल्याने काय होतं ना, आपले जे स्किन पोर्स असतात ते छान असे क्लीन राहतात. आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान असं सुरळीत राहतं. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर आपलं रक्त जे आहे ना ते जाड बनत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲक्ने, पिंपल, डार्क स्पॉट्स अशासारखे भरपूर सारे प्रॉब्लेम्स होत असतात. त्याच्यामुळे भरपूर पाणी प्यायचं आहे. जितकं जमेल तितकं तुम्ही छान असं पाणी प्यायचं आहे. त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे इतकी हेल्दी राहते आणि आपली जी बॉडी आहे ती सुद्धा इतकी हेल्दी राहते. नॅचरली आपण जर पाणी पुरेसं प्रमाणात पित असेल ना तर आपली नॅचरली स्किन जी आहे ती आपोआप ग्लो करायला लागते. आपल्याला कुठलंही मॉइश्चरायझर लावायची गरज नाहीये किंवा कुठलंही फाउंडेशन लावायची सुद्धा गरज नाहीये. अशा पद्धतीने आपली स्किन जी आहे ती नॅचरली इतकी छान ग्लो करते. तर पाणी पिणे हे अजिबात स्किप करायचं नाहीये. दिवसातून मिनिमम 8 ते 10 ग्लास हे पाणी प्यायचंच आहे. कितीही तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, कुठे बाहेर असाल, ऑफिसमध्ये, घरात असाल, कुठेही असाल तरी तुमच्या स्किनला छान असं हायड्रेट ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. तर ही गोष्ट सुद्धा अजिबात स्किप करायची नाहीये. तर मैत्रिणींना तुम्ही जर ह्या 9 टिप्स फॉलो केल्यात ना तर स्किन आहे ती ग्लोईंग दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. तुम्ही एकदम छान अशा सुंदर सुद्धा दिसणार आहात, त्यासोबतच आकर्षक सुद्धा दिसायला छान अशी मदत होणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.